आपण सतसंगात बसलेलो आहोत. सतसंग तुम्हाला आम्हाला माहिती आहे, तुम्ही जाणकार आहात. अलत्या भलत्याच्या मागं तुम्ही लागत नाही, मला माहिती आहे. अलत्या भलत्याच्या मागं लागत नाही. कोणाच्या मागं जाव हे समजलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. मी पटवून देतो ना, मी पटवून देतो. काही ठिकाणी जाऊच नाही. काय आहे महाराज? जाऊच नाही. काही ठिकाणी जाऊच नाही. काही ठिकाणी जाऊच नाही. काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये. जाऊ नये. काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ जाऊ नये. आणि काही ठिकाणी नाही बोलावलं तरी जाऊ. बरोबर आहे. पुण्या ठिकाणी जाऊच नाही हो. पुण्या ठिकाणी आमच्या गावातली गोष्ट सांगतो. एक माणूस आयुष्यात कधीच जुगार खेळला नाही. आयुष्यात कधीच जुगार खेळला नाही. पण एक दिवस जिथं जुगार चौकात चालू होता तिथं गेला. आणि तिथं जुगार कसा चालू आहे म्हणून असा पाहून राहिला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. अचानक काय झालं काय माहित बुवा. सारे जुआ खेळणारे पळाले. कोण पळाले असं? कोण पळाले असं? पोलीसची गाडी दिसली. आणि हा जो माणूस पाहत होता हा असाच पाहून राहिला. पोलिसांनी आयतच याला धरलं आणि गाडीत टाकलं. का म्हणे? अहो मी काहीच तर केलं नाही. केलं नाही. मला कशाला पकडता? म्हणे राजा 2 फटके बसले म्हणजे तू बरोबर सांगशील तू काय केलं होतं. ते पोलीस होय. म्हणे नाही ना राजा मी काहीच नाही केलं ना. म्हणे याची झडती घ्यावं. आता तो पिरियड असा होता की नेमकेच 3000 रुपये खात्यात आले होते. कोणाच्या? तुमच्या खात्यात आले होते. आणि ते बहीण तेलाचा पिपा आणाले त्याच्यापाशी दिले होते. त्याच्यापाशी. मोठी गंमत आहे. लाडक्या बहिणी आहे तुम्ही. कमाला आहे. मी कालचीच गोष्ट आहे. अमरावतीला गेलो. एवढी एसटीत गर्दी. धोतर घातलं होतं. 2-4 बाया आगावर झाल्या बुवा. म्हटलं हे काय इथं सुटलं तर मोठी पंचायत आहे. म्हटलं काकू बरोबर पाहत जाणार दिसत नाही काय तुम्हाला? एवढ्या जणी एकाने गडबड करून राहिले. एकाने चढाना. त्या बाईनं काय म्हणायला पाहिजे हो मला? ते बाई म्हणे आम्हाला काय सांगतो म्हणे मोदीने सांग म्हणे.